तर बिहार निवडणुकीआधी मोदी सरकारनं महिलांना मोठं गिफ्ट दिलंय। पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत। 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा होणार आहेत आणि महिलांना एखादा उद्योग सुरू करता यावा यासाठी हे पैसे देण्यात येणार आहेत आणि गरजेनुसार भविष्यात आम्ही 2 लाखांपर्यंतची मदत करू असं देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या या निधीवरून मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। धूळफेकीचा प्रकार आहे। केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे। जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली की बिहारमध्ये आता निवडणुका येतात आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकलेले आहेत। स्वतःहून जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकले, अशा प्रकारची ती बातमी आहे। मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या। किती पैसे द्यायचे, कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल, म्हणून आठवण करून देतो। तर महाराष्ट्रात ढगफुटी सदृश पावसानं जसं नुकसान झालं तशीच परिस्थिती पंजाबमध्येही आली होती आणि त्यावेळी पंजाबमध्ये सरकारनं हेक्टरी 50,000ची मदत केली होती। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पंजाब सारखीच मदत द्या अशी मागणी होती। दरम्यान पंजाब सरकारनं किती मदत केली होती ते आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 मदत, महाराष्ट्रात किती? पंजाब सरकार एकरी 20,000 आणि हेक्टरी 50,000। पंजाबला केंद्र सरकारकडून मदत आहे 1600 कोटी इतकी। तर महाराष्ट्र सरकार आतापर्यंत प्रति हेक्टर 8,500 रुपये मदत करत आहे। 2,215 कोटींचा निधी त्यासाठी जारी करण्यात आलाय आणि महाराष्ट्रासाठी अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही मदत जाहीर झालेली नाही। त्यामुळे हा दोघांमधला एक मोठा फरक आपण बघतोय। पंजाब सरकारकडनं देण्यात येणारी मदत हेक्टरी 50,000ची आहे, तर पंजाब सरकारकडून देण्यात येणारी मदत आपण पाहतोय घरांचं नुकसान झालं तर त्यासाठी 40,000 रुपये मदत दिली जाईल। सोबतच पशुधन प्रति जनावर 37,500 रुपये आणि मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत ही पंजाब सरकारकडून दिली जाणार आहे। तर पुन्हा पेरणीसाठी 2 लाख क्विंटल गव्हाचं बियाणं सुद्धा मदत म्हणून देण्यात येईल।